ओम भक्ति संगीत प्रियाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, असेच स्वामी संदेश तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचत राहावे यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जीवनात काहीही उलटसुलट चांगलं वाईट झालं तरी एकच विश्वास आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक, हे लक्षात ठेवा। आणि स्वामींचं मनात नामस्मरण करा, नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल। आणि तुमच्या मनात जर स्वामींचा विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये लिहा, स्वामी तुम्ही आमच्या सोबत आहेत आणि श्री स्वामी समर्थ असं टाईप करा। मित्रांनो, काही लोकांची विचारसरणी एवढ्या खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही। त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होतील, नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील। पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला आणि आमच्या स्वामींना माहिती आहे। तुम्ही करा किती पण बदनाम्या, पण ज्यांना चांगले समजायचे ते कोणाचं काहीही न ऐकता चांगलेच समजतील, आणि ज्यांना वाईट समजायचे ते वाईट समजतील। पण स्वामींना माहिती आहे आपण कसे आहोत आणि त्यामुळे काही तुम्हाला टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही। काही नाते आपल्यासाठी खूप खास असतात आणि ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास। परंतु दुसऱ्या साईडने तेवढंच न्यायच मिळत नाही आणि मग फक्त कारण भेटतात। एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारे आहे आणि दुसरीकडे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे लोक आहेत। आणि जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर मग या जगातले खूप नाते टिकून राहतील, आणि नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही। शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खरा हिऱ्यापासून दुरावतात। मग खरं आणि खोट्या फरक नक्कीच ओळखला आला पाहिजे, आणि तो लोकांना कदाचित येत नाही आणि म्हणून ते फसतात। तर मित्रांनो, काही लोक असतात, काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बदनाम्या तर करत असतात आणि खोटं पसरवत असतात। फक्त तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात, मग हेच ते फालतू लोक असतात ज्यांचे चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते। 17 ठिकाणी ते फिरत असतात आणि स्वतःला धुंदलेल्या तांदळाचे समजत असतात। एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण आपल्या बदनाम्या केल्या तरी काही फरक पडू द्यायचा नाही, आणि आपले चरित्र, आपले वागणं आणि आपला स्वभाव कसे आहे ते स्वामींना माहिती आहे। आणि तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या आणि उगाच खोटं नाटं, बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करून घेऊ, आणि तर तेच तुमच्यावर उलटून नक्कीच येणार आहे। एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। कमी तर प्रत्येकात असते, पण दोन खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि त्या आमच्यात, त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एकनिष्ठता। मग ते प्रेम असो, नातं असो किंवा धार्मिक श्रद्धा असो, एकावरच आणि एकाशीच करतो। सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत यांचा अभिमान आहे, असं तुम्ही अभिमान बाळगला पाहिजे। मित्रांनो, कमळ आणि त्यांचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरीही त्यांच्यावर ते पाण्याचा एकही थेंब टिकू देत नाहीत, अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाहीत। त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे, आणि संसारात पाहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे। सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे, आणि या सुख दुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण राहिले नक्कीच पाहिजे। एक लक्षात घ्या की स्वामी आपल्याला भरपूर देत आहेत, आणि काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात, संपत्तीच्या गर्वाने पार माजून जातात, आणि साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात, हाडतूड करतात, 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात। दुसरे असतात आणि शारीरिक ताकदीचा माज असणारे कमजोर, मग साध्या भोळ्या लोकांना ते दाबून मारतात। आणि तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप, साधारण व्यक्तित्व असणाऱ्या तुच्छ लेखतात। आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे, आणि जे त्या चलाखीने अज्ञानी लोकांना लुबाडतात। आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र आहे, परमेश्वर फिरवत असतो,
आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. बाजी पलटायला वेळ लागत नाही. तो परमेश्वर तुमच्या सारख्यांची फार लायकी काढून जमिनीवर आदळतो आणि आज ज्यांच्यावर तुम्ही हसताय तेच उद्या तुम्हाला हसतील. आणि एक लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलं आहे की आज जे अंधारात आहे, आज ज्यांच्यावर जग हसत आहे, तर येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आणि आम्ही आणून देऊ. आणि आमचा स्वामींवर विश्वास आहे आणि स्वामींमुळे आम्ही बिंदास आहोत असं समजायला हवं आणि आपण स्वामींवरच फक्त विश्वास ठेवायला हवा. श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपानुग्रहाने आश्वत करतात त्याला हरिहरादी देवताही वंदन करतात आणि कळीकळाही त्यांच्या समोर लोटांगण घालतो. काम क्रोधाही विकार त्याला शरण येतात आणि स्वतः वृद्धिसिद्धी देखील त्यांचे घरी पाणी भरतात. सद्गुरु दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महिम्याला प्राप्त होत असतात आणि मग त्यांचे परमभक्त मोक्षप्राप्ती होत असतात. आणि गैरसमज आणि क्रोध हे असं एक विष आहे ना मित्रांनो, जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात. मग कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ अजिबात नक्की करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही एक गोष्ट खरंच मोठी आहे आणि ही नातेच संपुष्टात येते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन आपल्या घडत असते आणि स्वामी आपल्या जीवनात आपल्याला त्यांचे दर्शन सुद्धा देत असतात. फक्त आपला त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास हवा आणि स्वामींवर विश्वास आपण ठेवायला हवा. आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातो. प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काहीच न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटते आणि मग भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देत असतात. आणि एकदा लक्षात घ्या, एकदा एका आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे आणि आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे, म्हणजे जीवनात जागा आणि त्यागा निर्माण होत नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल, करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात रागा होण्यासारखा खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल आणि आपलं जीवन अगदी सुखमय होऊन जाईल. जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल, कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी यांना प्राण्यांचा जन्म भेटल. ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खाता कसं तरी जगून दिवस लोटत असतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिलेली आहे. तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःचे याच जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही तुमच्या हाताने करू शकता. जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल ना, तेवढेही अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांची संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्म कांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादी जे जर आचरण जीवनात केले तर अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील नक्की तुम्हाला प्रगती होईल आणि तुम्हाला प्रगती मिळेल. अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्त केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघं बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या पाहिजे आणि चांगल्या केल्या पाहिजे. लोक मोहात इतके अडकतात की त्यांना नजरेला जे चांगले दिसेल
ते मिळवता आणि सोडतात. अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोरच सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणूस असो. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागत नाही आणि मग ते सर्व माणसांना विसरून जात असतात आणि आपल्या कर्म हे वाईट करून घेत असतात. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास देणार, बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलतं याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही स्वामींसाठी येतो एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामींच्या दर्शनाला तुम्ही दररोज जा किंवा स्वामींचं दर्शन दररोज घ्या. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव आणि नक्कीच पूर्ण करतो. मग पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य हे कालांतराने नष्ट होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे. आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कोणाच्या घरी गेल्यावर, मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तस्बीर, नाव, अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसत असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देता की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा आणि त्यातच तुझे कल्याण आहे. हा संदेश अशा दृश्यांच्या माध्यमातून स्वामी सतत आपल्याला देत असतात. आणि त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरणात असले पाहिजे आणि स्वामी आपल्या पाठीशी नेहमी असणारच आहेत. ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे. आणि जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत, कणाकणात देव दिसतोच आणि त्याचे अस्तित्व जाणवते आणि हे अनुभूतीने, अनुभवाने लागते. आणि शेवटी श्रद्धेचा देखील तो भाग आहे. आणि श्रद्धेचा भाग असला तरी आपण श्रद्धा स्वामींवर निश्चित ठेवली पाहिजे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनांसारखं एकदा वागून बघा आणि ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच फरक आहे आणि आपल्या स्वामींमध्ये आणि दुनियेमध्ये. म्हणून विश्वास ठेवताना कधी स्वामींवर विश्वास ठेवा. ते तुम्हाला धोका कधीच देणार नाहीत आणि तुमची सेवा ते पूर्णपणे करतील. फक्त तुम्ही त्यांचं नामस्मरण करा, तुम्हाला जे पाहिजे ते मिळवून देतील. आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान, सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. आणि ज्या वेळेस आपल्यास काही संकट आले, आपली आली आणि आपत्ती आली तरी अगदी नाईलाज झाला तर त्यावेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वामी समर्थ स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचं आणि त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचं. आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या छोट्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपते, हे लक्षात ठेवावे. म्हणून आपण आपले कर्म जपत राहावे आणि पुण्य जपत राहावे. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना कितीही पापी असलेल्याचे केले तरी देखील ते नाम घेणाऱ्यांचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते आणि साधकाचे त्यांच्या मनावर, विचारांवर नियंत्रण येते. आणि अर्थात नामस्मरणाने सैरावैर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण होऊन जाते. एवढं मात्र निश्चित आहे. मग मित्रांनो आणि स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी आपल्या सदैव पाठीशी राहतात. फक्त त्यांच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत असले पाहिजे. जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोवळे ओळे, विधी, सूतक, मासिक धर्म, शौच, असौच असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करून शकतो. नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जाऊ आणि त्यांची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू येतात जातात आणि मग त्यांचे चमत्कार आपल्याला दिसायला लागतात आणि स्वामींची अनुभूती आपल्याला यायला लागते. म्हणून स्वामींचं नामस्मरण करणं अगदी जरुरी आहे. प्रत्येकाला समजवत नाही बसायचे, कारण समोरच्याला
तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजून घेणार नाही आणि मुळात प्रत्येकाला समजवत बसायचे नाही. त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपले स्वतःची किंमत कमी करून घेतो आणि समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देते, एवढं लक्षात घ्या. म्हणून समोरच्याचे कर्म स्वामींवर सोडा आणि आपण आपले कर्म चांगले करा, एवढंच तुम्ही करू शकता. तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काचं व्यक्ती, हक्काचं नातं जरुरीचे असते. आणि माझे नाते आणि तेच नातं म्हणजे स्वामी तुमच्याशी आहे आणि स्वामींची सर्वांनी नाते ठेवायला हवे. माया का दास सदा उदास, मेरे स्वामी का सदा बिंदास. आणि स्वामींचा जो दास असतो तो सदा बिंदास असतो, तो उदास कधीच नसतो, एवढं लक्षात ठेवा. माणसाला खूप मोठा भ्रम असतो की मी ही सेवा केली, मी ती पूजा केली, मी इतका जप पारायण केले, एवढं दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली, सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र, मठ, मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम काढून टाका. ते आपल्या सारखे लाखो घडवतात आणि मोडतात. लक्षात ठेवा, तुम्ही काहीच नाही करत तरी तुम्ही फक्त माध्यम आहात. नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ जे सेवा करा आणि करता आणि करविता फक्त स्वामी आहेत. तुम कुछ भी नहीं हो, वो नचाने वाला है और हम नाचने वाले कठपुतली, ध्यान में रखना. आपण फक्त कठपुतली आहोत. स्वामीच आपल्याला नाचवत असतात आणि त्यांच्या इशाऱ्यावर आपण सर्व कामे आपली करत असतो, एवढं लक्षात घ्या. स्वामींनी आपल्याला त्यांचं शिष्य बनवलं आणि ते आपले गुरु बनलेत. हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत आणि हे जीवन त्यांनी दिलंय. रोज आपल्याला 24 तासांमधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जेवण करायचे नाही असा नियम तुम्ही टाकूनच घ्या. मग बघा, जीवनात तुमचे अगदी मोठमोठे बदल तुम्हाला दिसून येतील. आता विसर पडणार, काम झाले गरज सरणार, प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मग हाका मारिता, फायदा मात्र पदरी पडता, तोंड फिरता का रे तुम्ही, नवच बोलता तोंडी विसर पडता. आणि आम्ही ना भुके तुमच्या नवसाचे, मात्र विसरू नये शब्दास मनुष्याने. आणि स्वामींना तुम्ही काही सांगितले असेल किंवा काही बोलले असेल तर अजिबात विसरू नका. स्वामी सर्व आठवण ठेवतात आणि मग तुम्हाला नंतर ते फेडावे लागते, एवढे मात्र आहे. मित्रांनो, आपल्या अवतीभोवती काही असे लोक असतात जसे दुसऱ्याच्या पर्सनल गुपित गोष्टी ते आपल्याला सांगतात आणि आपलाच मित्र मैत्रिणींबद्दल त्यांचे बरे वाईट आपल्याला सांगतात. तेव्हा हे असे लोक आपल्याबद्दल देखील इतरांना सांगू शकतील आणि त्यामुळे या अशा लोकांना कधीच किंमत न देता वेळेच ओळखून अशांपासून दूर राहायचे. आणि आपल्याकडून रडून ऐकून लोकांना आपल्याबद्दल हसून सांगणारे असे यांची वृत्ती असते आणि शेवटी अशांची किंमत सर्वांच्या नजरेत शून्य होऊन बसते आणि त्यांची काहीच किंमत मग उरत नाही. एक लक्षात घ्या, प्रत्येक जीवनाला आणि जीवाला स्वामींच्या दर्शनाची ओढ असते. परमेश्वर चरणी नतमस्तक होऊन जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका करायची आणि प्रत्येकात चढाओढ असते आणि सर्व कर्म दोष संपवून फक्त स्वामीच या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त आपल्याला करू शकतात. आणि हे मुक्या जनावरांना देखील समजते. आपल्याला केव्हा समजेल हे? म्हणून एक लक्षात घ्या, मुके जनावर देखील स्वामींकडे प्रार्थना करत असतात की या फेऱ्यातून आम्हाला स्वामी बाहेर काढा आणि आम्हाला मोक्ष द्या. नियत साफ ठेवा, निंदा करू नका, कोणाबद्दल द्वेष ठेवू नका, दुसऱ्याला नाव ठेवू नका. ठेवण्याआधी आपण स्वतःच्या अंतःकरणात झुकून बघावे. कोणाचाच तिरस्कार करू नका, कोणाला तडपतोड उद्धट सारखे बोलू नका. एवढं जर नियम पाळले तर आपण नक्की स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो. आणि नेमकी आपण तेच करत नाही आणि स्वामींना कोसतो की आपल्या आयुष्यात संकट काय येतात. मग तुम्ही याबद्दल विचार करा. नक्कीच तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं सापडतील. स्वामी भक्त सेवेकरी कोणाला म्हणावे? जो सेवक भक्त आपल्या स्वामींना अनन्य भावाने समर्पित असतो. आपल्या मालकाच्या म्हणजे स्वामींच्या शिवाय ज्यांचे मन इतर कुठला विचारही करीत नाही आणि ज्याला आपले स्वामीच आपले सर्वस्व वाटते आणि स्वामींच्या आज्ञेपुढे, शिकवणीपुढे, कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाटते आणि ज्या सेवकाला स्वतःचा वेगळा स्वार्थच नसतो आणि जो स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, स्वामी आज्ञा, शिकवण सर्वस्व मानतो आणि जो अंतःकरणाने निर्मळ, निष्पळ आणि असतो, त्याला खरा स्वामी भक्त आणि सेवेकरी नक्कीच आपण म्हणले पाहिजे आणि तोच खरा स्वामी भक्तही असतो.
खूप जण स्वामींची सेवा करताना अक्कलकोटचे स्वामी, दिंडोरीचे स्वामी, केंद्र, मठ, मंदिर असा भेद करतात. अशा महाभागांनी सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून एक लक्षात घ्या, स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि आणि असा भेद निर्माण करून तुम्ही जसा प्रचार प्रसार करत असाल तर तुम्ही स्वतःला अधोगतीला नेऊन स्वामींच्या रोषाला कारणीभूत व्हाल. अक्कलकोट हे स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले स्थान आहे. आणि तसे बघितले तर संपूर्ण सृष्टीत त्यांची चराचरात कणाकणात स्वामींचा वास आहे. त्यामुळे जर स्वतःची बुद्धी बाजूला ठेवून स्वामींची निर्मळ भक्ती आणि सेवा करा. जो खरा भक्त सेवेकरी आहे, ज्याला स्वामी काय आहे हे कळाले आहेत, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहेत. आणि तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या आणि बाकी भक्तीचा व्यापार करणाऱ्यांचा विचार नका करू. आणि त्यांचे स्वामी वेळ आली की बरोबर करतील, एवढं फक्त तुम्ही लक्षात घ्या. अब डूबने का क्या ख्वाब स्वामी, जब नाव भी तेरी दरिया भी तेरा, लहरे भी तेरी और हम भी तेरे. आणि स्वामींचेच आपण सर्वस्वी झाले पाहिजे आणि स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून आपण सर्व काळजी त्यांच्यावर सोपवली पाहिजे. नक्कीच ते आपल्याला मदत करतील. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतःला चांगल्या वाटेला लावा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. यामुळे कल्याणच होईल आणि चांगलेच होईल आणि स्वामी सर्वांचे चांगलेच करतील असा मनात भाव ठेवा. करिता नित्य नामस्मरण तेने उपजे परम पुण्य, जे भोग मोक्ष नवे क्षीण ब्रह्म परिपूर्ण प्रपाक. जे रोज नित्य स्वामी नामाचे नामस्मरण करीत असतात त्या व्यक्तीच्या अनेक जन्माचे पाप कर्म नष्ट होते आणि त्याला नवीन दैवी शक्तीची अनुभूती होऊन ब्रह्मप्राप्ती होत असते. एवढं लक्षात घ्या, स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखात तुम्हीच आहेत. आणि माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहिती आहे. एकच मागणं स्वामी तुमच्याजवळ, मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा देवा. मला माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे असे स्वामींकडे मागणी करा. आणि मित्रांनो, नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वयं दत्त ते शिव शंभू ते, परब्रह्म ते या विश्वाचे, दत्त स्वरूप ते शक्ती स्वरूप ते, साक्षात परमेश्वर ते. स्वामी या जगाचे, अल्लाह खुदा ते, परवर दिगार ते, रहुनुमा ते निज भक्तांचे. रिद्धी सिद्धी ही ज्यांचे पायी लोळत, अनुभव घेता पदोपदी भक्त स्वामी समर्थांचे. आणि नक्कीच स्वामी समर्थांच्या भक्तांना सर्व काही मिळत असते. त्यांना काही मागण्याची गरज नाही आणि स्वामींकडे ते काही मागतच नसतात. ते फक्त एवढंच मागत असतात की स्वामी आम्हाला सुखात आणि समाधानात आणि निरोगी ठेवा, ही स्वामींचरणी प्रार्थना. जीवनात मित्रमैत्रिणी, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट नक्कीच करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी देऊ शकतात. आणि स्वामी तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देतील आणि स्वामी तुम्हाला सर्व काही मिळवून देतील. फक्त स्वामींच्यावर तुमचा मनापासून पूर्णपणे विश्वास असायला हवा आणि स्वामीच तुम्हाला सर्व काही गोष्टीतून बाहेर काढतील. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोलत असेल की तुला तुझ्या कर्माचे फळ भेटेल, तर हे वाक्य श्राप तळतळात सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार वाटला पाहिजे. आणि म्हणून आपण त्यासाठी अगदी स्वच्छ मनाने आपले कर्म चांगले केले पाहिजे आणि कधीही कोणाचे वाईट न करता आपण सर्वांसोबत आणि सर्वांचे चांगलेच विचार केले पाहिजे. एवढं मात्र आपल्या आयुष्यात जगत असताना आपण नेहमी केले पाहिजे. आणि नक्कीच स्वामी अशा लोकांच्या पाठीशी असतात जे चांगले कर्म करतात आणि चांगलं बोलतात, चांगलं वागतात. ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे आणि जे क्षणिक आहे, संसार परिवारासाठीच मागत असतात. ही लोकीची जीवन क्षणिक आहे आणि केव्हा मृत्यू गाठेल हे कुणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल, काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे लागले पाहिजे. आई वडिलांची सेवा, संतांचा सहवास, साधना, धार्मिक ग्रंथांचे वाचन हे 4 जेवढं जास्तीत जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दान दागिने कोणीही आणि काहीही सोबत येणार नाही.
वेळ अजिबात वाया घालू नका. स्वामी सेवेला भक्तीला लागा आणि तेच अटळ सत्य आहे एवढं मनात धरून फक्त स्वामींची निस्वार्थ मनाने सेवा करा. नक्की स्वामी तुम्हाला त्याचं फळ देतील आणि तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल. तू माझे नामस्मरण करतो त्यामुळे तू चिंता करू नकोस. जो माझे नामस्मरण चिंतन करतो त्याला चिंता करण्याची गरज नसते असे स्वामी आपल्याला सांगत आहेत आणि स्वामी बोध देत आहेत. मित्रांनो, कधी कोणाचे वाईट तुम्ही करू नका, निंदा करू नका, नावे ठेवू नका, कुणाचं वाईट व्हावं अशी वृत्ती ठेवू नका आणि जो अध्यात्माच्या वाटेवर आहे त्याच्याविषयी चुकूनही असे कृत्य करू नका, कारण त्याच्या पाठीशी स्वतः आम्ही असतो असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि अशा गैरकृत्याचे फळ आम्ही तेवढेच भयंकर देऊ शकतो असे स्वामी आपल्याला सांगत आहेत. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जो स्वामींच्या चरणी नजर झुकवितो, स्वामींच्या पुढे मान खाली घालून नतमस्तक होतो, स्वामी त्याला कधीही कुठेही मान खाली घालू देत नाहीत, कुणापुढे झुकूही देत नाहीत. एवढं स्वामी आपल्यासाठी करत असतात. दरिया बनकर किसी को डुबाना बहुत आसान काम है, बात तो तब बनेगी जब आप जरिया बनकर किसी को बचाए. एखाद्याला त्रास देणं, त्याला खड्ड्यात संकटात टाकणं अगदी सोपं आहे, पण कधी जर एखाद्याला मदतीची गरज आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारची मदत करून एक मदतीचा हात देऊन जीवनात देणं यांसारखी मोठी स्वामी सेवा कुठेही मी बघितली नाही आणि कुठेही असणार पण नाही. एवढं लक्षात घ्या. म्हणून अशी स्वामी सेवा तुम्ही नक्कीच केली पाहिजे. बरेच जण देवांचे अस्तित्व मानत नाहीत आणि मुळात देव मानण्याची गोष्टच नाही आहे, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि जसे दुधात तूप आहे पण ते प्रक्रिया केल्यावर दिसतं, तसे निसर्गात हवा वायू आहे हे अनुभवल्यावर कळतं. तसेच देव परमेश्वर हे साधना भक्ती केल्यावर कळतात. त्यामुळे कोणी देव नाही असं म्हटले म्हणून देवच अस्तित्व नाहीसे होत नाही. आपण आपली साधना भक्ती करत राहा. वेळ आली की अनुभूती भेटणारच आणि अनुभूती भेटली की तुम्हाला चमत्कार स्वामी नक्कीच दाखवतील आणि तुम्हाला आशीर्वादही तेवढेच चांगले देतील. आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो. पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच देतील. एवढं मात्र तितकंच खरं आहे आणि तितकंच स्वामी आपल्याला खरोखर देत आहेत आणि स्वामी भक्तीत आपण तल्लीन राहत आहोत. या जगात सर्वच लोक आपले हितचिंतक असतील असं नसते. काही लोक आपल्या सोबत राहून आपल्याशी तोंडावर गोड बोलतात, पण तेच आपल्या पाठीमागून आपल्याबद्दल वाईट भावना ठेवतात. त्यामुळे सावधान राहून लोकांशी संबंध चांगले ठेवायचे आहे आणि चांगले संबंध आपण प्रस्थापित करायचे आहे. एवढं तुम्ही मनामध्ये ठाम करून घ्यायचं आहे. देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरुचरित्र पारायण, स्वामींचे नामस्मरण नक्कीच तुम्ही केले पाहिजे. आता वेळ पडली तर मित्र मैत्रीण, नातेवाईक, भाऊ बहीण, नवरा बायको, मूल बाळ, आई वडील सर्व साथ सोडतील, परंतु स्वामी मात्र कधीच साथ सोडत नाहीत. म्हणून स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा आणि पूर्णपणे स्वामींच्यावर सोपवून टाका. नक्कीच स्वामी तुमच्याशी आणि तुमच्या वागण्यावरून तुम्हाला फळ नक्कीच देतील, एवढं मात्र निश्चित आहे. स्वामी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे, तृण अग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता स्वामी. आणि स्वामींचं नामस्मरण तुम्ही न विसरता दररोज नक्कीच केलं पाहिजे. त्याने तुम्हाला भरपूर फळं मिळतील. तुम्ही जे चांगले कृत्य असो किंवा वाईट कृत्य असो, जे काही करतात त्या प्रत्येक कृतीवर स्वामींचे अगदी बारीक लक्ष असतं आणि विसरता कामा नये. उनके पास सब का हिसाब रहता है, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. कारण स्वामींजवळ सर्वांचा हिशोब नक्कीच असतो आणि त्यानुसार ते त्यांना फळ देत असतात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या कर्माचे सुद्धा फळ त्यांना देत असतात. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ, आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आईवडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली, त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले, खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, काळजी घेतली तर ते जिवंतपणे जितका मोठा भरभरून आशीर्वाद देतील की दुसरं काही वेगळं मागण्याची आणि करण्याची गरज आपल्याला नक्कीच भासणार नाही आणि नक्कीच आपल्याला काही वाईट गोष्टीकडे वळण्याची गरज भासणार नाही. आम्हाला कुठे सुख शांती भेटो अथवा न भेटो, पण स्वामी तुमच्या तसबिरी कडे बघितल्यावर जी आत्मिक शांती मिळते ना, जो आंतरिक परमानंद मिळतो ना,
तो कुठेच मिळू शकत नाही. आणि स्वामी समर्थांची आपल्याला दर्शन झाले हे आपल्याला खूप मोठी गोष्ट असते. नुसतं स्टेटस ठेवून देखावा करून भक्ती घडत नसते हो. जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिले आहे त्यातील दैनंदिन जीवनातील 24 तासांमधील निदान 1 तास तरी स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे. 1 तास वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट करून आणि बैठक मांडून स्वामींचा जप, श्रोत पठन, पारायण नक्कीच केले पाहिजे. तेव्हा ती खरी भक्ती आणि त्यानंतर येणारी खरी अनुभूती असते. अन्यथा या आधुनिक डिजिटल भक्तीला काही अर्थ नसतो आणि मग स्वामी आपल्याला तसे प्राप्तही होत नाहीत, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुम्ही कसं भक्ती केली पाहिजे हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही भक्ती कराल तरी तुमचे कल्याणच होणार आहे, एवढं फक्त लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्ही स्वामींची भक्ती एकरूप एक पद्धतीने केली पाहिजे. नक्की स्वामींवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, मी तुम्हाला आकर्षणाचा नियम हा सांगितला आहे आणि आकर्षणाचा नियमवरून आपण सर्व काही प्राप्त करू शकतो. तसेच आपण भरपूर काही मिळवू शकतो. फक्त तुम्ही ती गोष्ट तुमच्या मनात कायम ठेवली पाहिजे आणि तसे वागले पाहिजे. नक्कीच एक ना एक दिवशी ती गोष्ट तुम्हाला मिळून राहते. आता त्यावर लिसा निकोल्स म्हणतात की माझ्या जीवनाशी आणि जीवनसाथी मला माझ्या सौंदर्याची जाणीव करून देईल या अपेक्षेने मी अनेकांशी संबंध जोडले. पण म्हणजे मी माझं स्वतःचं सौंदर्य पाहू शकत नव्हते. माझ्या सौंदर्याची मला का जाणीव नव्हती आणि माझ्या आवडत्या स्त्री भूमिका व्यक्तिमत्व कोणती होती माहीत आहे? बायोनिक वुमन, वंडर वुमन, चार्लीस एंजल्स आणि वगैरे. या स्त्रिया अद्भुत जरूर होत्या, पण त्या माझ्यासारख्या दिसणाऱ्या नव्हत्या किंवा मला आवडणाऱ्यांसारखी मी दिसत नव्हते. आणि म्हणा की मी जेव्हा माझा सावळा रंग, जाड होठ आणि काळे कुरकुळाले केस यांच्या स्वतःच्या प्रेमात केलं नाही आणि प्रेमात पडले तेव्हाच बाकीच्यांची मला प्रेम दिलं. आणि जोपर्यंत मी स्वतःवर प्रेम केलं नाही तोपर्यंत मला बाकी दुनियेत देखील प्रेम दिलं नाही. म्हणून यातून अर्थ असा निघतो की आपण स्वतःवर मात्र नक्कीच प्रेम केलं पाहिजे, तेव्हाच दुसरे लोक आपल्यावर नक्कीच प्रेम करतात. स्वतःवर निरंतिशय प्रेम असायला हवं, कारण जर तुम्ही स्वतःलाच आवडत नसाल तर तुम्हाला छान वाटणं केवळ अशक्य आहे. आणि जेव्हा स्वतःबद्दलच्या तुमच्या भावना नकारात्मक असतात, उदाहरणार्थ तुम्ही स्वतःला दुर्दैवी समजता किंवा न्यूनगंड वाटतो, तेव्हा तुम्ही वैश्विक शक्तींना तुमच्याबद्दल असलेलं प्रेम, सौभाग्य आणि सर्व सद्भावनांना अवरोध करत असतात. आणि जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल चांगलं वाटतं नसतं तेव्हा जणू तुमच्यामधील जीवनरस शोषून घेतला जात असतो. कारण तुमचं प्रत्येक बाबतीतील सौभाग्य, आरोग्य, सीमित ऊर्जा, समृद्धी, संपत्ती, प्रेम हे सकारात्मक भावना, आनंद, स्वतःविषयी चांगलं वाटणं या फ्रिक्वेन्सीवरच उपलब्ध असतं. जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल छान वाटत नसतं तेव्हा तुम्ही चुकीच्या फ्रिक्वेन्सीवर असता आणि जी तुमच्या दिशेला अशा घटना, लोक आणि परिस्थिती आकर्षित करते ज्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल सतत वाईट वाटत राहील. म्हणूनच तुम्ही स्वतःचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी तुमच्या बाबतीत अद्भुत आहेत, चांगल्या आहेत त्याबद्दल विचार करायला लागा. तुमच्या जीवनातील सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करता तेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार तुम्ही आणखी चांगल्या गोष्टी, अद्भुत गोष्टी आकर्षित करू लागता. आणि ज्याबद्दल तुम्ही विचार करता तेच तुम्ही आकर्षित करता. आणि तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, ते म्हणजे तुमच्यामध्ये चांगलं असलेलं असं काहीतरी शोधून काढायचं आणि त्याबद्दल खूप वेळ मस्तपैकी विचार करत राहायचं. आणि आकर्षणाच्या नियमानुसार मग तुमच्या मनात जसे विचार आपोआप येऊ लागतील. आणि शोधा म्हणजे तुम्हाला नक्कीच ते सापडेल आणि सर्व काही तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, तुमच्यामध्ये नक्कीच असं काहीतरी आहे जे शानदार आहे. आणि मी 44 वर्षापासून स्वतःचा अभ्यास करत होतो असे बॉब प्रॉक्टर म्हणतात. कधी कधी तर मला स्वतःचा चक्क मुका घ्यावासा वाटतो. आणि तुम्ही स्वतःवर खूप खूप प्रेम करायला हवं. मी तुम्हाला गर्विष्ठ, घमेंडखोर बनायला नाही सांगत आहे. मी तर निरोगी, स्वस्थ आत्मसन्मानाबद्दल बोलतो आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला लागाल तेव्हा तुम्ही आपोआपच इतरांवरही प्रेम करू लागाल. नातेसंबंधात आपण नेहमी इतरांविषयी तक्रार करत असतो. आणि उदाहरणार्थ, माझे सहकारी कसे आळशी आहेत असे मार्सिन शिपॉप म्हणतात. माझ्या नवऱ्याचा तर मला अख्खा राग येतो आणि माझी मुलं फारच दंगा करत असतात. आपल्या सगळा रोग हा नेहमी इतरांवरच असतो. परंतु संबंध चांगले राहण्यासाठी खरोखरच कशाची गरज असेल तर ते म्हणजे इतरांच्या चांगलं कौतुक, प्रशंसा, कृतज्ञता व्यक्त करण्यासारखं काय आहे यावर लक्ष केंद्रित करणं. आणि आपण ज्या गोष्टींविषयी तक्रार करत राहतो
त्या गोष्टीच आपल्या जीवनात अधिकाधिक येत राहतात आणि मग तुमच्या नातेसंबंधात खरोखरच बिघाड उत्पन्न झालेला असेल, तुमचं एखाद्याशी पटत नसेल, कुणी तुम्हाला अगदी डोळ्यांसमोर नकोसं झालं असेल, तरीही लक्षात घ्या की हे सगळं तुम्ही निश्चित बदलून टाकू शकता. आणि एकदा एक कागद घ्या आणि शांतपणे बघून लिहून काढा त्या व्यक्तीच्या बाबतीतील सर्व चांगल्या गोष्टी ज्याविषयी तुम्ही कौतुक, प्रशंसा, कृतज्ञता व्यक्त करू शकता. आणि त्या व्यक्तीमुळे तुम्हाला मिळालेले सुख, फायदे हा उपक्रम सतत 1 महिना चालू ठेवा आणि विचार करा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्ही त्या व्यक्तींवर प्रेम करू शकता. आणि आठवा, त्या व्यक्तीचा विनोदी स्वभाव, मिळणारं सहकार्य आणि तुम्ही त्या व्यक्तीतील चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू लागता आणि तसतसा आणखी चांगल्या गोष्टी तुमच्या ध्यानात येऊ लागतात. आणि मग समस्या आणि संबंधांतील बिघाड आणि कधी विरघळून गेला, नाहीसा झाला हे कळणार देखील नाही. आता लिसा निकोल्स म्हणतात की खूप वेळा आपण सुख दुःख हा इतरांवर अवलंबून ठेवतो. इतरांकडून सुख, आनंद, सहकार्य अपेक्षित करतो. ती संधी, त्या नाड्या त्यांच्या हातात देतो आणि मग आपल्याला हवं तसं ते वागले नाहीत. असंच बहुतेक वेळा घडतं. सांगा का? तुमचं सुख, तुमचा आनंद, तुमचं कल्याण यासाठी फक्त एक आणि एकच व्यक्ती जबाबदार असू शकते आणि ती म्हणजे तुम्ही स्वतः. तुमचे आईवडील, तुमचा नवरा, बायको, मुलं यापैकी कुणाचंही तुमच्या सुखावर नियंत्रण नसतं. या व्यक्ती फक्त तुमच्या आनंदात सहभागी होऊ शकतात आणि तुमचा खरा आनंद हा फक्त तुमच्या अंतरी असतो. तुमचा सारा आनंद हा प्रेमाच्या फ्रिक्वेन्सीवर नांदतो आणि प्रेम ही उच्चतम, सर्वश्रेष्ठ आणि अत्यंत सामर्थ्यशाली अशी फ्रिक्वेन्सी आहे. आणि प्रेम हे काही तुम्ही हातात तर पकडून ठेवू शकत नाही, ते फक्त तुम्हाला काळजात जाणवतं. प्रेम ही एक भावना आहे. तुम्ही प्रेमाच्या भक्ती व्यक्ती पाहू शकतात आणि लोकांनी प्रेम व्यक्त केलेलं पाहू शकता, अनुभवू शकता, पण ते दाखविता येत नाही. आणि तुम्हीच प्रेम भावना प्रक्षेपित, प्रेरित करू शकतात. आणि प्रेम भावना निर्माण करण्याची तुमची योग्यता, तुमचं सामर्थ्य हे केवळ अमर्यादित आहे आणि असीम आहे. ज्यावेळी तुम्ही प्रेम भावनेनं भारलेले असता त्यावेळी तुमची वैश्विक शक्तींबरोबर एकतानता झालेली असते आणि ब्रह्मांडाशी तुमचे सूर संपूर्णपणे जोडलेले असतात. म्हणूनच ज्या ज्या गोष्टीवर तुम्ही प्रेम करू शकतात त्या प्रत्येक गोष्टीवर, व्यक्तीवर प्रेम करा आणि ज्या ज्या गोष्टीवर तुमचं प्रेम आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि ते प्रेम सर्वार्थानं, जाणीवांतून झिरपू द्या. आणि मग तुम्हाला प्रकर्षानं असा अनुभव येईल की प्रेम आणि आनंद तुमच्याकडे भरभरून परत येत आहेत आणि अनेक पटीनं आकर्षणाचा नियम मग तुम्हाला आवडणाऱ्या आणि तुम्ही प्रेम करू शकाल अशा अधिकाधिक गोष्टी तुमच्याकडे पाठवून देईल. आणि जसजसं तुम्ही प्रेम प्रक्षेपित करू लागता, मग तसं लागाल तसं तुमच्या सभोवताली पसरू लागाल, तसतसं तुम्हाला दिसू लागेल की वैश्विक शक्ती तुमच्यासाठी खूप काही कल्याणकारी करत आहे आणि तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी तुमच्या जीवनात येत आहेत आणि अनेक चांगल्या व्यक्ती तुमच्या जीवनात पाठविल्या जात आहेत. आणि खरोखरच हे असं घडत असतं आणि आपल्यासोबत जेव्हा होतं तेव्हा आपल्याला खरोखर तो अनुभव येत असतो. मित्रांनो, आता याच्यातून आपल्याला काय शिकायला मिळालं? जेव्हा तुम्ही एखादी चांगली व्यक्ती जीवनात आकर्षित करू इच्छिता किंवा एखाद्या व्यक्तीशी चांगले संबंध प्रस्थापित करू इच्छिता, तेव्हा तुमचे विचार, शब्द, कृती आणि भोवतालचं वातावरण हे तुमच्या इच्छांच्या विरोधात नाही याची खात्री करून घ्या. आणि तुम्ही स्वतःवर काम करण्याची गरज आहे. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःचं मन सकारात्मक भावनांनी काठोकाठ भरून टाकत नाही तोपर्यंत तुम्ही इतरांना काही देऊ शकत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः भरलेले नाही तोपर्यंत इतरांना काय देणार? स्वतःबद्दल प्रेम, आदर वाटू द्या आणि स्वतःशी प्रेमानं आणि सन्मानानं वागा. अशा आत्मगौरवाच्या भावनेमुळेच तुम्हाला प्रेम आणि आदर देतील आणि अशा व्यक्तींना जीवनात आकर्षित कराल. आणि जेव्हा तुम्हाला स्वतःविषयी वाईट वाटत असतं तेव्हा तुम्ही प्रेमाला अडवत असता आणि अवरोध करता. शिवाय तुम्ही अशा व्यक्ती, घटना आकर्षित करता आणि ते राहता ज्यांच्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल असं वाईट वाटणं चालूच राहील. मग स्वतःमधील ज्या गोष्टी, गुण तुम्हाला आवडतात त्यावर लक्ष केंद्रित करा आणि मग पहा, आकर्षणाचा नियम तुम्हाला तुमच्यातील आणखी चांगल्या गोष्टी दिसू पाहतो आणि तो दाखवत असतो. नातेसंबंध सुधारण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीमधील चांगल्या गोष्टींवर आणि ज्याबद्दल तुम्ही कौतुक, प्रशंसा, कृतज्ञता व्यक्त करू शकता अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या त्या व्यक्तींबद्दलच्या तक्रारीवर नव्हे. आणि जेव्हा तुम्ही सामर्थ्यावर, बलस्थानावर, गुणांवर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीकडून याच गोष्टी अधिकाधिक मिळू लागतील आणि नक्कीच मिळतील सुद्धा. मित्रांनो,
आरोग्याचं रहस्य. तर आरोग्याचं रहस्य काय आहे ते डॉक्टर जॉन हेजलिन म्हणतात की आपलं शरीर हा खरं म्हणजे आपल्या विचारांचाच परिणाम आहे आणि आपल्या विचारांचा आणि भावनांचा शरीरातील अवयवांवर कार्यांवर आता वैद्यकीय शास्त्राला कळू लागलंय आणि सिद्ध झालंय. वैद्यकीय उपचारांच्या क्षेत्रात आपल्याला प्लासिबो इफेक्ट बद्दल माहिती आहे आणि प्लासिबो म्हणजे औषधासारखं दिसणारं परंतु कोणताही परिणाम शरीरावर करू न शकणारं काहीतरी. आणि उदाहरणार्थ साखरेची टॅबलेट वगैरे. आणि प्लासिबो देताना पेशंटला असं सांगितलं जातं की खूप प्रभावी आणि गुणकारी औषध आहे, खूप परिणामकारक आहे, त्यामुळे अमुक अमुक फायदा होईल. आणि प्लासिबोचा पेशंटला त्या रोगावरील खऱ्या औषधापेक्षा जास्त नसला तरी औषधा इतकाच उपयोग झालेला दिसून येतो. आणि शास्त्रज्ञांनी असं आता संशोधन केलं आहे की माणसाचं मन हे उपचारांमध्ये सर्वाधिक महत्त्वाचं तत्व आहे आणि अनेकदा औषधोपचारांपेक्षाही महत्त्वाचं ते आहे. आणि नक्कीच ते आपल्याला माहिती पडायला हवं. म्हणून आपण म्हणत असतो की मला याच डॉक्टराकडे घेऊन जा, मला गुण लागतो. मग त्यामुळेच तुम्हाला गुण लागत असतो, नाही तर तुमच्या शरीरामुळेच तुम्हाला लागत असतो. मग एक गोष्ट लक्षात घ्या, रहस्यांच्या प्रभावाच्या बाबतीत जागरूकता आल्यानंतर मनुष्याच्या जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टींच्या मागील सत्य तुम्हाला अधिक स्पष्टपणे दिसू लागेल. आणि यात आरोग्याचा देखील अंतर्भाव आहे. प्लासिबो इफेक्ट हा खरोखरच खूप शक्तिशाली आणि प्रभावी असतो. चमत्कारच वाटावा असा. जेव्हा पेशंटला असं वाटतं की औषधानं मी बरा होणार आहे, तशी त्यांची दृढ श्रद्धा असते आणि तेव्हा त्यांचा विश्वास असतो तेच त्यांना मिळतं आणि अर्थातच ते बरे होत असतात. आता डॉक्टर जॉन डेमार्टिनी म्हणतात, एखाद्याला साधा साचं किंवा जुनाट दीर्घकालीन आजार झालेला असेल तर औषधांऐवजी आपल्या मनात नेमकं काय चाललेलं आहे की ज्यामुळे आजार आपल्याला शरीरात निर्माण झाला आणि याचा शोध घेण्याचा प्रयत्न करता येण्यासारखा असेल तर तो जरूर करावा. मात्र काही गंभीर स्वरूपाचा व तीव्र आजार असेल ज्यांच्यामुळे मृत्यूचा धोका संभवतो तर मात्र ताबडतोब औषधं घेणं चांगलं. आणि ती चालू असताना फार तर मनात काय चालू आहे हे जाणून घ्यावं. आणि अर्थातच औषधं घेणंच टाळू नका आणि किंवा औषधांचं महत्त्वही तुम्ही नक्कीच नाकारणं योग्य नव्हे. उपचारांच्या प्रत्येक प्रकारचं आपलं असं काही महत्त्व नसतं. मग मानसोपचार हे औषधोपचारांच्या जोडीनं उत्तम काय करू शकतात. आणि जर वेदना होत असतील तर औषधांमुळे वेदना कमी होतील किंवा नाहीशा होतील. आणि मग यामुळे ती व्यक्ती आरोग्याकडे अधिक चांगल्या प्रकारे ध्यान देऊ शकेल. आणि संपूर्ण स्वास्थ्य ती अगदी भावना ही एक अशी गोष्ट आहे ज्यावर कुणीही अत्यंत व्यक्तिगत पातळीवर खाजगीरित्या विचार करू शकतो, मग त्याच्या सभोवताली काहीही होत असो. आता लिसा निकोल्स म्हणतात की ब्रह्मांड हा समृद्धीचा खजिना आहे आणि जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाची समृद्धी अनुभवण्यासाठी आपल्या मनाची कवाडं उघडी करून टाकता तेव्हा तुम्ही खुशी, आनंद, सुख, कल्याण, वैभव, धन्यता या सर्व चांगल्या गोष्टींचा अनुभव घेऊ लागता. आणि तुमच्यासाठी या सर्व गोष्टी ब्रह्मांडात असतातच. उत्तम आरोग्य, वैभव, चांगला स्वभाव, सारं काही. मात्र जेव्हा तुम्ही नकारात्मक विचारांनी आपल्या मनाचे दरवाजे बंद करून टाकता तेव्हा मात्र तुम्हाला त्रास होतो आणि दुःख, वेदना होतात आणि सगळं असह्य होऊन जातं आणि प्रत्येक दिवस ढकलणं अधिक कठीण होऊन जातं. आता डॉक्टर बेन जॉन्सन म्हणतात की आपल्याकडे हजारो वेगवेगळे आजार आणि त्यांचे हजारो उपाय आहेत, पण हे सगळे कमजोर जोड आहेत. सगळे आजार हे फक्त एकाच गोष्टीचे परिणाम असतात, ताणतणाव. आणि तुम्ही एखादी सिस्टीम किंवा जोड यावर जास्त दबाव आणि ताण दिला की एकदा तरी जोड तुटणारच ना. मग सारे ताणतणाव एखाद्या नकारात्मक विचारांमुळे सुरू होतात आणि ज्यावर कोणतेही नियंत्रण ठेवता आलेलं नव्हतं. यानंतर मग आणखी तसलेच विचार मनात धडकू लागतात आणि मग शेवटी ताण प्रकट होतो आणि नक्कीच मग माणसाला त्रास होत असतो, दिसू लागतो, जाणवू लागतो. ताणतणाव हा फक्त परिणाम आहे, त्यामागील कारण नकारात्मक चिंतन हेच आहे. आणि हे सगळं एखाद्या छोट्या नकारात्मक विचारानं सुरू झालेलं असतं आणि तुम्ही काहीच निर्माण केलेलं असू द्या, तुम्ही ते बदलू शकता फक्त एखाद्या छोट्या विचारानं आणि त्या मागोमाग येणाऱ्या आणखी सकारात्मक विचारानं. डॉक्टर जॉन डेमार्टिनी म्हणतात, आपले शरीर कार्याचा एक भागच म्हणून आजार उत्पन्न होतो आणि आपल्याला हा आजार दर्शवतो, सांगत असतो की तुमच्या मनात असमतोल दृष्टिकोन आहे, म्हणूनच शरीरात बिघाड उत्पन्न झालाय. आणि अर्थातच तुम्ही प्रेमपूर्ण आणि कृतज्ञ नाही. शरीरानं दिलेले हे संकेत म्हणजेच रोगाची लक्षणं ही काही फार भयंकर गोष्ट नव्हे, एवढं लक्षात घ्या. मित्रांनो,
म्हणून तुम्ही तुमच्या शरीरदृष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. आता डॉक्टर म्हणतात, आपल्याला सांगतात की प्रेम आणि कृतज्ञता आपल्या जीवनातील सर्व नकारात्मक गोष्टी विरघळून टाकतील. आणि मग ही नकारात्मक किंवा मोठी असेना, कशाही स्वरूपाची का असेना, प्रेम आणि कृतज्ञता सागरात रस्ता बनवू शकतात. आणि कृतज्ञता कोणत्याही आजारावर इलाज बनवू शकतात आणि कोणताही आजार बरा करू शकतात. मायकेल बर्नार्ड बेकविथ म्हणतात, लोक नेहमी एक प्रश्न जरूर विचारतात, आणि जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या शरीररूपी मंदिरात एखादा आजार बिघाड उत्पन्न करून ठेवते किंवा आपल्या जीवनात एखादी समस्या अडचणी त्रास निर्माण होतो, तेव्हा योग्य विचारांनी आपलं हे सगळं सुधारू शकतो का? या प्रश्नांना उत्तर अगदी स्पष्ट आहे, आणि ते म्हणजे होय. हास्य हा सर्वश्रेष्ठ इलाज आहे. आणि कॅथी गुडमन एक व्यक्तिगत कहाणी, आणि ते म्हणतात की मला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता आणि माझ्या मनात दृढ विश्वास आणि निस्सीम श्रद्धा होती की मी पूर्ण बरी झालेलीच आहे. आणि रोज मी प्रार्थना करून म्हणायची की मला संपूर्णतः बरं केल्याबद्दल धन्यवाद, आणि मी अशी कृतज्ञता व्यक्त करतच राहिले. मला संपूर्णतः बरं केल्याबद्दल मी कृतज्ञ आहे, आणि मी सतत म्हणतच राहिले. तशी दृढ श्रद्धा माझ्या काळजात नेहमी जपली, आणि मी बरे झालेले आहे असा दृढ विश्वास मी बाळगला. आणि मी स्वतःला अशा रूपात पाहिलं राहिले की कॅन्सर माझ्या शरीरात कधीच नव्हता. स्वतःला बरं करण्यासाठी, आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी मी एक गोष्ट केली, ती म्हणजे विनोदी चित्रपट पाहणं सुरू केलं. आणि मी इतकी हसायची की बस हसतच राहायची. आणि स्वतःवर कोणताही ताण घेणं हे परवडण्यासारखं नव्हतं, कारण आम्हाला माहीत होतं की जेव्हा तुम्ही स्वतःला बरे करण्याच्या प्रयत्नात असता, तेव्हा सगळ्यात मोठी आणि वाईट गोष्ट म्हणजे ताणतणावच असतो. माझ्या आजारानं निदान मी बरी होणं यात साधारणतः 3 महिन्याचं अंतर होतं. आणि हा सर्व उपचार कोणतीही कॅमोथेरपी किंवा रेडिएशन शिवाय झाला, हे महत्त्वाचं. कॅथी गुडमन ची ही सुंदर आणि प्रेरक कहाणी 3 जबरदस्त शक्तींच्या कार्यरत असण्याचं उदाहरण आहे. उपचारांसाठी कृतज्ञतेची शक्ती, इच्छित गोष्ट प्राप्त करण्यासाठी दृढ शक्ती आणि श्रद्धेची शक्ती, आणि शरीरातील आजार हटवण्यासाठी हास्य आणि आनंदाची शक्ती. आता कॅथी आपल्या उपचारांमध्ये हास्य सामील करण्यासाठी प्रेरित झाली, आणि याचं कारण तिनं नॉर्मन काझिंग्सची कहाणी ऐकलेली होती. आणि नॉर्मनला एक असह्य आणि असाध्य आजार झाला होता. डॉक्टरांनीही त्याला स्पष्ट कल्पना दिली होती की तो फक्त काही दिवसांचाच पाहुणा आहे. मग नॉर्मनने आपला इलाज स्वतःच करण्याचा घेतला, आणि 3 महिने त्यांना फक्त मजेदार चित्रपट पाहिले, आणि तो फक्त हसत राहिला आणि हसतच राहिला. या 3 महिन्यात त्याच्या शरीरातून आजारानं चक्क पळ काढला, आणि त्याच्या या व्याधीमुक्तीला डॉक्टरांनी केवळ चमत्कार म्हणून संबोधलं. आणि जेव्हा नॉर्मन मनमोकळा हसू लागला, तेव्हा त्यांच्यातील सर्व नकारात्मक गोष्ट निघून गेली, आणि तो आजारातून मुक्त झाला. हास्य हे खरोखर सर्वोत्तम बेस्ट उदाहरण आहे. एवढं लक्षात घ्या. डॉक्टर बेन जॉन्सन म्हणतात की आपल्या सर्वांच्याच एक आंतरिक मूलभूत प्रोग्राम असतो, याला आत्मउपचार म्हणतात. आणि तुमच्या एखाद्या जखम झाली तर ती परत बरी होतेच ना. जेव्हा तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं, तेव्हा शरीरातील प्रतिकारक शक्ती त्याचा विरोध करून नक्कीच त्याच्या मागे जात असते, आणि मुकाबला करून तो अवयव ठीक करतेच ना. शरीरातील इम्युनिटी सिस्टीम ही स्वतःलाच इलाज आपला आपण करण्याचीच तर बनवली गेली आहे. एक लक्षात घ्या, स्वास्थ्य भावनात्मक अवस्था, आणि आपल्या शरीरात रोग वास्तव करूनच शकत नाही. आणि आपलं शरीर प्रत्येक सेकंदाला लाखो पेशी बाहेर टाकत असतं, आणि लाखो पेशी निर्माणही करत असतं. आपल्या शरीरामध्ये अनेक भाग अक्षरशः रोज बदलले जातात आणि नवीन बनवतात, आणि काही भाग काही महिन्यानंतर बनवतात, आणि तर काही नक्कीच लक्षात घ्या, पण म्हणजेच काही वर्षात. आपल्यापैकी प्रत्येकाजवळ एक छानदार नवीन शरीर असतं. जर तुमचं शरीर काही वर्षात बदलून जातं आणि मग नवीन बनतं, असं विज्ञानाचं रहस्य केलं गेलं आहे, आणि तर मग एखाद्या विशिष्ट आजार आणि आपल्याला शरीरात वर्षानुवर्षे आणि कसा काय राहू शकतो. आणि याचा सरळ अर्थ आणि असा की हा आजार फक्त विचारांमुळेच मूळ धरून आहे, कारण रुग्णाचं मन सतत आजाराकडे लक्ष देत असतं आणि आजारावरच लक्ष केंद्रित करत असतं. एवढं मात्र आहे. म्हणून तुम्ही आजारावर लक्ष केंद्रित करू नका. तुम्ही चांगल्या प्रकारे चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित नक्कीच करा. मित्रांनो, पूर्णत्वाचा विचार करा आणि परिपूर्णतेचे विचार मनात नक्कीच आणा. ज्या शरीरात सद्भावपूर्ण
विचार आहेत त्या शरीरात आजार राहू शकत नाही. लक्षात घ्या की फक्त पूर्णत्व हेच सत्य आहे. आणि जेव्हा तुम्ही पूर्णत्वावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्ही पूर्णत्वाला आव्हान करून आपल्याकडे बोलविता आणि असता. आणि अपूर्णतेचे विचार, न्यूनत्वाचे विचार हे संपूर्ण मानवजातीच्या कष्टाचं कारण आहे. आणि ज्यामध्ये रोग, गरिबी, दुःख हे सगळं आलं आणि सामील आहे. आणि ज्यावेळी आपण नकारात्मक विचार मनात आणतो तेव्हा आपण स्वतःला आपल्या वैश्विक वासना आणि वारसा हक्कापासून तोडून टाकत असतो. आणि मग म्हणूनच असं घोषित करून टाका की मी फक्त आदर्श विचारच मनात असतो आणि आणतो. मी फक्त आदर्श गोष्टीच पाहतो आणि पदार्थ आणि आदर्श आहे. आणि मी आपल्या शरीरातून सुस्ती आणि कडक बोळजटपणा दूर केला. आणि मी आपल्या शरीरात एखाद्या लहान मुलांच्या शरीरासारखं लवचिक आणि आदर्श पाहण्यासारखं लक्ष केंद्रित केलं. आणि काही काळातच साध्यांमधील वेदना आणि घट्टपणा गायब झाला. आणि खरी गोष्ट हीच आहे की मी काम अक्षरशः एका रात्रीत केलं. आणि अशा प्रकारे वृद्धत्वाच्या, म्हातारपणाच्या धारणांना सुद्धा आपल्या मनात असतात. पण वैज्ञानिक दृष्टीनं आपलं शरीर खूपच कमी वेळात अगदी नवीन होऊन जात असतं. म्हातारपणाचा विचार करणं हा स्वतःवर मर्यादा घालून घेण्याचा विचार आहे. म्हणूनच अशा विचारांच्या आणि प्रकारांच्या विचारांना आपल्या जाणीवातून चक्क काढून टाका. आणि हे लक्षात घ्या की ध्यानात ठेवा की तुमचे किती दिवस व किती का वाढदिवस साजरे झालेले असू देत, तुमचं शरीर हे फक्त काही महिने जुनच आहे. आणि यानंतर जेव्हा तुमचा वाढदिवस येईल ना, तेव्हा तो आपल्याला पहिल्या वाढदिवसासारखा साजरा करा. आणि तुमच्या केक वर 60 कॅन्डल्स नका लावू. जोपर्यंत तुम्हाला म्हातारपणाला आव्हान करून आपल्याकडे बोलावंसं वाटत नाही तोपर्यंत ते दुर्दैव आहे की पाश्चात्य समाज हा वृद्धत्वावरचा खूप लक्ष केंद्रित करत असतो. आणि खरं तर म्हातारपणा, वृद्धत्व असं काही अस्तित्वात नसतं. विचारांच्या माध्यमातून आपण आदर्श आरोग्य, आदर्श शरीर आणि आदर्श वजन आणि चिरयौवन सहज मिळवू शकता. तुम्ही निरंतर पूर्णत्वाचा विचार करून हे सर्व प्रत्यक्षात आणू शकता. एवढं मात्र निश्चित आहे मित्रांनो, बॉब प्रॉक्टर म्हणतात, तुम्हाला जर एखादा आजार असेल, तुम्ही सतत त्यावर लक्ष केंद्रित करत असाल आणि त्याविषयी बोलत असाल तर तुम्ही आणखी रोगांच्या पेशी निर्माण करत असता. म्हणूनच स्वतःला नेहमी संपूर्णता, नक्कीच तुम्ही स्वस्थ निरोगी शरीरात पहा. आणि आजारांच्या इलाजांचं डॉक्टर पाहून घेतील ते त्यांच्यावर सोडून टाका. एवढं मात्र आहे, आजारी असताना लोक एक गोष्ट नेहमी करत असतात आणि ती म्हणजे स्वतःच्या आजाराविषयी सतत सांगत राहणं. आणि कारण त्या विशिष्ट विषयीचा विचार करत असतात आणि आपले विचार वाणीतून व्यक्त करत असतात. समजा तुम्हाला थोडंसं बरं वाटत नाही तरी त्याबद्दल बोलता आणि सांगत राहू नका. तुम्हाला आजार आणखी वाढायला नको असेल तर लक्षात घ्या की तुमच्या मनातील विचार सर्वाधिक महत्त्वाचे. म्हणूनच मनात वारंवार हाच विचार आणा की मला खूप छान वाटतंय, मी मस्त हवेत आहे आणि मजेत आहे. आणि यांचा खरोखरच अनुभव घ्या आणि तुम्हाला नक्कीच वाटेल की नसेलही फारसं पण तरीही कुणीतरी तुम्हाला विचारतं, काय, कसे आहात, कसं वाटतंय. अशा वेळी अशा मनात कृतज्ञतेचा विचार असू दे की आरोग्याचे, स्वस्थतेचे विचार मनात आणण्याची आठवण करून देण्यासाठीच ती व्यक्ती तुम्हाला असं विचारत आहे जे तुम्हाला हवं आहे आणि मिळवायचं आहे. आणि ते विचार मनात तुमच्या आणा. आणि कोणतीही गोष्ट तोपर्यंत तुम्हाला पकडू शकत नाही जोपर्यंत तसं होऊ शकतं असं तुम्हाला वाटत नाही. एखादी गोष्ट होऊ शकते असा विचार करणं म्हणजे त्या गोष्टीला विचारांनी निमंत्रण देणं. जेव्हा तुम्ही इतरांचं त्यांच्या आजारपणाविषयी रडगाणं ऐकत असता तेव्हा तुम्ही आजाराला आमंत्रित करत असता. आणि कारण यावेळी तुमचं सर्व लक्ष, विचार, ध्यान आजार, व्याधींवर केंद्रित असतात. लक्षात असू द्या की जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टींवर संपूर्ण लक्ष केंद्रित करता तेव्हा ती गोष्ट तुम्ही मागत असता, शिवाय त्या सांगण्यालाही तुम्ही मदत करत असता. आणि असंही होत नाही, उलट तुम्ही त्यांच्या आजाराची ऊर्जा वाढवत असता. आणि जर तुम्हाला खरोखर त्या व्यक्तीला मदत करायची असेल तर त्या बोलण्याला वेगळं वळण द्या आणि विषय बदला आणि चांगल्या सकारात्मक गोष्टींविषयी बातचीत करा. जमलंच नाही तर आपल्या वाटेनं चालू लागा. जेव्हा तुम्ही आपल्या व्यक्तीपासून दूर जाता तेव्हा ती व्यक्ती स्वस्थ, आरोग्य संपन्न असलेला सशक्त विचार आणि भावना त्या व्यक्तीला प्रक्षेपित करता आणि शुभेच्छा द्या आणि मी गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्या. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. असं समजा तुमच्या शरीरात आणि परिचयात दोन व्यक्ती आहेत आणि दोघांना एकच आजार झालेला आहे.
आणि त्यांच्यापैकी एक जण असण्याचा, खुशीत राहण्याचा मार्ग सापडतो आणि निवडतो. तो अशा आणि व्यक्तिमुद्द होण्याची अपेक्षा न शक्यता या सकारात्मक भावनांना आणि जगतो आणि ज्याविषयी आनंदी कृतज्ञ असू शकतो अशा जीवनातील सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो आणि मग आता काय नशीबवर यावर ध्यान देते आणि यापैकी कोणता मार्ग चांगला आहे. नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बॉब डॉयल म्हणतात, जेव्हा लोक संपूर्णतः आजारी शरीरातील बिघाड लक्षण यावरच लक्ष केंद्रित करता तेव्हा तो आजार वाढवित असतात. आणि चालू ठेवा आणि नक्कीच लक्षात ठेवा की जोपर्यंत तुम्ही तुमचं नक्कीच आपलं लक्ष आजारांकडून काढून घेऊन आरोग्याकडे नेत नाहीत, स्वास्थ्यावर केंद्र करू शकत नाहीत, तोपर्यंत आजार जाणार नाही आणि आरोग्य मिळणार नाही. याचं हाच आकर्षणाचा नियम आहे. आणि आपण एक तत्व जमेल तितकंच ध्यानात ठेवलं पाहिजे की आपलं प्रत्येक अप्रिय विचार नक्कीच तुमच्या कामी येत असतील आणि भरपूर काही कामांच्या लोक पाठवत असतील. मित्रांनो, सुखाचे विचार, चांगले विचार आणि आपल्या शरीरातील बायोमेट्रिक म्हणजे जीवन रचण्यातील तुमची आणि किंवा केलेल्या चांगल्या बनविता आणि ज्यामुळं आपलं शरीर स्वस्थ निरोगी राहतं. आणि मग नक्कीच लक्षात घ्या, त्या निरोगी शरीराने आपण सर्व काही मिळवू शकतो. नकारात्मक विचार, ताणतणाव हे शरीर आणि मनाची कार्यक्षमता फार बिघडवून टाकतात आणि याचं कारण हेच आहे की आपले विचार, भावना याच शरीराला सतत बनवीत, घडवीत असतात आणि बदल असतात. नव्याने रचना सुरू नक्कीच ते करत असतात. एवढं मात्र तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आत्तापर्यंत तुम्ही तुमच्या शरीरातील भले काहीही बनलेले असू दे, तुम्ही ते नक्कीच बदलू शकता. अंतर्बाह्य मनात शुद्ध सकारात्मक सुखाचे, आनंदाचे विचार आणा आणि तुम्हाला सुखात आनंदात राहा. आणि सुख ही अनुभवण्याची आवश्यकता आहे. आणि एक लक्षात घ्या की तुमचं बोट आनंदात असणं या बटनावर आहे आणि ते घट्ट दाबून धरा. तुमच्या भोवती अनेक असं घडत असू दे की बहुताची परिस्थिती काहीही असू द्या, नक्कीच तुम्ही हसत खेळत जीवन आपलं पार करा. मित्रांनो, आजारपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी जगण्याची मला लय तीव्र इच्छा होती आणि गरज नसते. फक्त नकारात्मक विचारांना मनातून काढून टाकण्याची सोपी प्रक्रिया आपलीशी करा आणि आपोआप आपलेच पद आपले 400-420 असे आपण म्हणत असतो आणि भरपूर आपल्याला मिळत आहे असेही म्हणत असतो. पण एक लक्षात घ्या, मी बिघडलेले मूत्रपिंड पुन्हा सुधारलेले पाहिलेत आणि मी कॅन्सरच्या गाठी गायब झालेल्या पाहिल्यात. मी दृष्टी सुधारलेली परत आलेली पाहिली आहे. रहस्य समजण्यापूर्वी 3 वर्षे मी वाचताना चष्मा वापरत असे. एक रात्र जेव्हा मी रहस्य ज्ञान विज्ञानाशी शतशतकापासून विचार करीत इतिहास सागळत होतो, मी काहीतरी वाचण्यासाठी माझा चष्मा शोधू लागलो आणि मी अचानक थांबलो. मला एकदम विजेचा झटका बसल्यासारखं वाटलं जेव्हा मला माझ्या कृतीविषयी जाणीव झाली. आणि मी लोकांकडून एवढं ऐकत आलो होतो की वयानुसार हळूहळू दृष्टी मंदावते आणि अनेकांना मी हात लांब करून पुस्तक किंवा वर्तमानपत्र दूर धरून वाचताना पाहिलं होतं. आणि वय झालं की दृष्टी मंदावते हा विचार स्वीकारला होता. मग हा विचार तुम्ही नक्की स्वीकारला पाहिजे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की रुजलाही होता. मी ती गोष्ट मुद्दामून केली नव्हती, पण केली होती तर खरी. माझ्या एकदम लक्षात आलं की माझ्या विचारांनीच ही गोष्ट मला माझ्या जीवनात आणली आहे आणि अर्थातच मी ती बदलूही शकतो. म्हणूनच ती तात्काळ अशी कल्पना केली की मी तितकंच स्पष्टपणे वाचू शकतो. आणि मग जेवढंही 21व्या वर्षाच्या असताना वाचू शकत होतो आणि ती मानचित्र बनवून स्वतःला अंधाऱ्या रेस्टॉरंटमध्ये, विमानात, कम्प्युटरवर आणि स्पष्टपणे समजपणे वाचताना पाहिलं. आणि मी स्वतःला पुन्हा पुन्हा बजावून सांगत राहिलो की स्पष्टपणे पाहू शकतो. माझी दृष्टी इतकी चांगली असण्याबद्दल कृतज्ञतेच्या भावना. 3 दिवसात मस्त दृष्टी ठीक होऊन जाईल आणि सध्या मी चष्मा वापरत नाही. मी अगदी स्पष्टपणे पाहू शकतो आणि वाचू शकतो. माझा चष्मा नक्कीच या सरांमुळे निघाला. मित्रांनो, एक लक्षात घ्या की जो भाई तो शिकवणारा आपल्याला असतो तो भरपूर परमश्रेष्ठ हवा आणि त्याकडून आपण भरपूर काही शिकवत असतो आणि शिकत असतो. म्हणून त्याला पूर्ण जीवनाचं नॉलेज हे असायलाच हवं. मित्रांनो, एक अध्याय आणि असाध्य आजार आपल्या शरीरातून दूर हटवला होता. त्यांच्या बाबतीत झालेल्या या चमत्काराची तुलना करता माझी दृष्टी परत येणं ही मला फार सोपी आणि छोटी गोष्ट वाटली होती. खरं सांगायचं तर मला वाटलं होतं की माझी दृष्टी ही एका दिवसातच ठीक होऊन जाईल आणि त्या मानाने
3 दिवसात दृष्टी ठीक होणं मला फार मोठी जादू वाटली. लक्षात घ्या, ब्रह्मांडात वेळ आणि आकार याला कोणतेही महत्त्व नसतं. एखादा दुर्धर आजार बरा करणं हे चेहऱ्यावरील मुरकुत्या पोळकुट्या बऱ्या करण्या इतकं सोपं असतं. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि मित्रांनो, नक्कीच तुम्ही या संदेशाचा आस्वाद घेत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की स्वामी आपल्या पाठीशी आहेत, फक्त त्यांना ओळखायला शिका. आणि त्यांना तुम्ही एकदा ओळखले की मग तुम्ही भक्ती मार्गात नीट व्यवस्थित चालत आहेत असे आपण मानू. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये.